नमस्कार, मी संगीता. चला माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, इथं मी अर्धा किलोचा कोबीचा कांदा घेतला आहे बघा. आणि तो असा आपल्याला वरून सोलून घ्यायचा. म्हणजे कसं आहे, खराब जी पानं असतात ती पूर्ण आपल्याला काढून टाकायच्यात बरं का, सुकलेली विकलेली. हे बघा, अशा पद्धतीने मस्त कांदा सोलून घ्यायचा. आणि आता आपल्याला हा कांदा चिरून घ्यायचा आहे. मग पहा आता मी कशी चिरते हा कांदा. अर्धा साईडला ठेवणार आहे, अर्धाच कांदा आधी घेणार आहे. पहा, मस्तपैकी मध्ये असा कट मारून घेणार आहे या कांद्याला. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता हा कांदा आपण असा धरून एकदम पातळ, जेवढा पातळ चिरता येईल ना तेवढा तुम्ही चिरायचा. आणि खरंच खूप पातळ असा हा कांदा आपला चिरून होतो बरं का, अगदी लांबडे लांबडे. आणि तुम्हाला असाच कांदा अगदी छोटासुद्धा करता येईल. आणि आपण जसं चिरतोय ना, असं नाही की ते बाजूला वाकडं तिकडं होणार आहे, ते सरळच राहणार, की आपल्याला दुसऱ्या वेळेस चिरायलासुद्धा अगदी सोपं जाईल. म्हणजे ते जुळूनच राहतं. आणि एकदम पातळ असा कांदा होता. हे बघा, मी आता इथे चिरला आहे आणि याला फक्त मध्ये कट मारून घेणार आहे बघा, मस्तपैकी असा. म्हणजे थोडासा लांबच ठेवणार आहे, पण एखादा कट मारून घेणार आहे. बघा किती सोपं आहे बघा कांदा चिरायचं. आणि जो जाड भाग असतो तो थोडासा काढून टाकलेला आहे. आणि मस्तपैकी हा कांदा आता मी बघा अगदी छान पद्धतीने चिरून घेतलेला आहे. चला आता पूर्ण आपण हा भांड्यात टाकूया. अगदी व्यवस्थित आपल्याला हा धुवून घ्यायचा आहे बरं का. कांदा चिरला बी किती छान आणि तो दिसतो बी किती छान बरं का, अप्रतिम. पहा, एकदम पातळ असा कांदा हा चिरून घेतलेला आहे मी. चला याला फोडणीला लागणारं साहित्य: मिरच्या, टॅमॅटो, कोथिंबीर आणि शेंगदाण्याचा कूट. याच्या विरहित आपण दुसरं काहीही घालणार नाही. अगदी छान कांदा धुवून घेतला आहे, त्याशिवाय पाण्यातही ठुला पुन्हा. चला आता पुढची प्रोसेस. कढई गॅसवर ठेवली आणि की आपण आता तेल टाकून घेऊया. बघा, आपली तेलही तापते. तेल अगदी चांगल्या पद्धतीने तापून द्यायचं बरं का. मग त्याच्यात टाकायची आपल्याला मोहरी. तरी अजून म्हणावं असं एवढं तापलं नाही, थोडंसं तापायला लागल्यावर मोहरी बी छान फुलायला लागलेली आहे. मग टाकायची आपल्याला जिरी बी मस्त अशी फुलून द्यायची. मग टाकायच्यात हिरव्या मिरच्या, अगदी लहान कट करून घेतलेलं आहे. पहा, तिखट असते तर थोड्या कमी टाका आणि तिखट जर नसेल थोड्या जास्त टाकल्या तरी चालेल. मिरच्या ह्या अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायच्यात बरं का. आणि आता टाकायचा आहे टॅमॅटो. आणि टॅमॅटो तुम्ही टाकता का नाही पण टाकून पहा, अगदी अप्रतिम अशी भाजी होती. तुम्ही अशा पद्धतीने जर भाजी केली ना, खरंच खूप छान लागेल आणि अगदीच मस्त लागेल हा कोबीच्या कांद्याची भाजी. अगदी अप्रतिम असा हा लागतो, तोंडाला चवीन अशी, की तुम्ही टिफिनला नेऊ शकता किंवा मुलांनासुद्धा देऊ शकता. खूप छान, पण डबा काही सांडणार नाही आहे असा हा कोबीचा कांदा. आणि कोबीचा कांदा कसा आहे, अगदीच झटपट होतो, टाईम लागत नाही त्याला कोबीच्या कांद्याला. आता हा पूर्ण धुवून कांदा मी त्याच्यात टाकते. बघा, पूर्ण पाणी निथळून द्यायचं आणि कांदा आपल्याला टाकून घ्यायचा. चला आता उलटा पालटा करूया. बघा, आणि एवढा सुंदर दिसतो ना, अगदी कलरफुल हा कोबीचा कांदा दिसतो बरं का, अप्रतिम असा होतो. आणि मीठ हे आपण थोडंसं नंतरच टाकणार आहे. आता इथं कोथिंबीर टाकून देऊया. बघा, कलर बी बघा ना, 3 कलर तयार झाले आहेत. कोबीचा रंग थोडासा हिरवा, थोडासा सफेद, कोथिंबीरीचा रंग हिरवा आणि टॅमॅटोचा रंग अगदीच लाल गुंज. म्हणजे कलरफुल कांदा म्हणतात ना, तो असा. आता इथं चवीनुसार मी मीठही टाकून घेते आणि पुन्हा आपण हलवून घेऊया. पहा, अगदी छान असा कोबीचा कांदा होणारा, अगदी तोंडी लावायसाठी खूपच भारी.
आता आपल्याला अजून एक वस्तू टाकायची आहे बघा, शेंगदाण्याचा कूट. तुम्हाला जर आवडत असला तर तुम्ही टाका, नसन आवडत तर नका टाकू. किंवा डाळ टाकली तरी चालते हरभऱ्याची, मुगाची डाळ टाकली तीसुद्धा चालते बरं का. आणि कोबीचा कांदा हा जास्त कधी शिजवायचा नाही, थोडासा कच्चाच ठेवायचा, म्हणजे त्याची चव अगदीच अप्रतिम अशी लागते बरं का. मस्त अशी चव लागते. चला 5 मिनटं झाकण ठेवून आपण पुन्हा पाहूया. वा, अगदीच छान झाला आहे की आता परत झाकण ठेवायची काही गरज नाही. एका वाफेतच आपला कोबीचा कांदा तयार. कलरफुल कोबीचा कांदा पहा बरं, अगदी सुंदर दिसतो का नाही. अहो, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटतं, एवढं छान लागतो. आता आपली ही भाजी कोबीची अगदीच तयार झालेली आहे बरं का. मैत्रिणी, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ जर पाहिला असेल तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा संपूर्ण पहा की आजची तुम्हाला कोबीची रेसिपी कशी वाटते. आवडली असली तर नक्कीच मला सांगा आणि तसंही सांगा. पहा बरं, कांदा किती होता, शिजून किती झाला. अगदी 4 माणसांना पुरण एवढा हा कोबीचा कांदा आहे बरं का. चला मग आता तुम्हाला मी भाजी काढून दाखवते. पहा, अगदी बघा कलर किती सुंदर, किती चमक मारतोय हा कोबीचा कांदा. वाटतो बी छान. चला मग बाय.